हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सोलापूरचे भाजप नेते उत्तमराव जानकरांनी फडणवीसांची भेट घेतली। वेळापूरमध्ये बैठक घेऊन भूमिका जाहीर करू उत्तम जानकरांची प्रतिक्रिया। रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरेंनी घेतली फडणवीसांची भेट। उद्या अर्ज भरण्यासाठी उत्तमराव जानकर उपस्थित असतील। भेटीनंतर निंबाळकरांची माहिती। शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल। साताऱ्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। कोल्हापुरातून संजय मंडलिक तर हातकणंगलेमधून धैर्यशील मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आवाडे यांची हातकणंगलेमधून माघार। नाशिकची जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेची। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलंय का? संजय शिरसाट यांचं वक्तव्य। चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रात देखील सुरू। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा। संजय राऊतांचे श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप। पत्राचा घोटाळ्यातील आरोपी पत्र लिहितायत। अकलेचे तारे तोडण्याआधी माहिती अधिकारातून माहिती मिळवायला हवी होती। श्रीकांत शिंदेंचं राऊतांना उत्तर। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत तिढा कायम। इच्छुक दोघांनीही 4 उमेदवारी अर्ज घेतले। नारायण राणे की सामंतांना उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। राणे 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। आम्हाला अवघड सोपं करता येतं। महायुतीमधील नेत्यांनी अशी वक्तव्य करून अपशकुनी होऊ नये। किरण सामंतांच्या वक्तव्याचा नारायण राणेंकडून समाचार। आज संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत प्रसिद्ध होणार। पंतप्रधान मोदी कोणते मुद्दे मांडणार याकडे लक्ष। निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी। तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी। मुंबई, रायगड, ठाण्यामध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।